नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आशा स्वयंसेविका तसेच गटप्रवर्तक ताई जे काय आहे त्यांचे एप्रिल महिन्याचे मानधन जे काय आहे एप्रिल 2025 चे ते मानधन अदा करण्यासंबंधीचा एक अत्यंत महत्त्वाचा जी.आर. शासन निर्णय हा आला आहे। नेमकी जी.आर. शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय आहे सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत सर्वसाधारण योजनेकरिता सन 2025 ते 26च्या राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना माहे एप्रिल 2025 चे मानधन रुपये 84,18,86,000 इतकी रक्कम वितरित करण्याबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा जी.आर. शासन निर्णय हा आला आहे। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत जे काही सर्वसाधारण योजना आहे त्याकरिता सन 2025 ते 26च्या राज्य शासनाची जी काही अर्थसंकल्पित केलेली जी काही तरतूद होती त्यामधील आशा स्वयंसेविका तसेच गटप्रवर्तक ताई या जे काही आहे यांचे जे काही माहे एप्रिल 2025 चे जे काही मानधन आहे ते अदा करण्यासाठी ही जी काही रक्कम आहे एकूण ती म्हणजे की 84,18,86,000 इतकी जी काही रक्कम आहे ती वितरित व खर्च करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यताही देण्यात आलेली आहे। ती सर्वच्या सर्व अपडेट आपण समोर पाहणारच आहोत। आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फे हा जो काही जी.आर. शासन निर्णय आहे तो आला आहे। मित्रांनो, आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता की आशा 5624/ प्रत क्रमांक 251/NHME संगणक क्रमांक 11053338 असा आहे। आपण या ठिकाणी जी.आर. दिनांक पाहू शकता की 28 मे 2025 म्हणजे की हा जो काही जी.आर. आहे तो आत्ताच आलेला नवीन जी.आर. आहे आणि लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोहोचवित आहे। चला तर जराही वेळ घालवता आपण संपूर्ण अपडेट पाहूयात। मित्रांनो, व्हिडिओमध्ये समोर जाण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण हा जो काही जी.आर. आहे शासन निर्णय आहे हा जो काही पाहत आहोत याबद्दलची जी काही सविस्तर PDF असणार आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे। तेथून तुम्ही सर्वच्या सर्व जी.आर. PDF डाउनलोड करू शकता। चला तर आपण सर्वप्रथम संदर्भ पाहूयात। या शासन निर्णयासाठीचा जो काही सर्वात पहिला जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक अर्थसंकल्प 2025/ प्रत क्रमांक 44/अर्थ 3 दिनांक 7/4/2025 असा आहे। यानंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग क्रमांक आशा 5623/ प्रत क्रमांक 535/ आरोग्य 7 दिनांक 14/3/2024 असा आहे। यानंतरचा तिसऱ्या क्रमांकाचा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग क्रमांक आशा 5623/ प्रत क्रमांक 535/ आरोग्य 7 दिनांक 20/9/2024 असा आहे। यानंतरचा चौथा आणि शेवटचा जो काही संदर्भ आहे या शासन निर्णयासाठीचा तो म्हणजे की सहसंचालक अतांत्रिक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांचे क्रमांक राष्ट्रीय आरोग्य अभियान / राज्य शासन निधी माहे एप्रिल 2025/ प्रस्ताव 776266/25 दिनांक 24/4/2025 असा आहे। मित्रांनो, हे सर्व आपण या शासन निर्णयासाठीचे संदर्भ पाहिले आहेत। आता आपण प्रस्तावना पाहूयात आणि त्यानंतर ॲक्च्युअलमध्ये जो काही शासन निर्णय आहे तो सर्व आपण जाणून घेऊयात। पाहूयात प्रस्तावना। राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमाअंतर्गत राज्य शासन स्वयंसेविका व गटप्रवर्तक कार्यरत आहेत। केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना निकष व दराप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानात नेमून दिलेल्या सेवांकरिता केंद्र शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे प्रोत्साहनात्मक मोबदला दिला जातो। तथापि राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम व इतर राष्ट्रीय आरोग्य विषयक कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक ह्या दोन्ही घटकांच्या भूमिका महत्त्वाच्या असल्यामुळे सदर कामांकरिता त्यांना दिनांक 14/3/2024 च्या व दिनांक 20/9/2024 शासन निर्णयान्वये आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या मानधनात वाढ करून अनुक्रमे रुपये 10,000 व रुपये 11,200 इतका मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सन
2025 ते 26 या आर्थिक वर्षात रुपये 328 कोटी 68 लाख इतके अनुदान राज्य शासनाकडून मंजूर झाले असून माहे एप्रिल 2025 चे रुपये 84 कोटी 18 लाख 86 हजार व नागपूर व गडचिरोली या जिल्ह्यांसाठी तसेच लातूर महानगरपालिकेसाठी माहे मार्च 2025 चे रुपये 4 कोटी 41 लाख 97 हजार असे एकूण 88 कोटी 60 लाख 84 हजार इतका मानधनाचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्याबाबत व वित्त नियोजन विभागास विनंती करण्यात आली होती। त्या अनुषंगाने वित्त व नियोजन विभागाने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचे माहे एप्रिल 2025 चे मानधन अदा करण्यासाठी रुपये 84 कोटी 18 लाख 86 हजार इतका निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे। त्या अनुषंगाने रुपये 84 कोटी 18 लाख 86 हजार इतके अनुदान राज्य आरोग्य सोसायटीस उपलब्ध करून देण्याची बाबी शासनाच्या विचाराधीन होती। मित्रांनो, आपण ही जी काही होती ती फक्त आपण प्रस्तावना पाहिली आहे। आता ॲक्च्युअलमध्ये जो काही शासन निर्णय आहे, GR आहे, तो काय देण्यात आलेला आहे तो सर्व आपण आता समोर जाणून घेऊयात। शासन निर्णय राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना मोबदला अदा करण्यासाठी सन 2025 ते 26 मध्ये रुपये 328 कोटी 68 लाख इतकी तरतूद राज्य शासनाने अर्थसंकल्पित केली आहे। सदर तरतुदीतून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना माहे एप्रिल 2025 चे रुपये 84 कोटी 18 लाख 86 हजार इतका निधी लेखाशीर्ष 2210 H015 31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर मधून वितरित करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यताही देण्यात आलेली आहे। म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की आशा स्वयंसेविका तसेच गटप्रवर्तक ताई जे काही आहे यांचे जे काही माहे एप्रिल महिन्याचे जे काही मानधन आहे ते अदा करण्यासाठी एकूण जो काही निधी आहे तो म्हणजे की 84 कोटी 18 लाख एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे वितरित व खर्च करण्यास मान्यताही देण्यात आलेली आहे। चला तर याबद्दलचे आणखी अपडेट आपण पाहूयात। वरील अनुदानासाठी प्रशासकीय अधिकारी आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे। त्यांनी याबाबतचे देयके कोषागारात सादर करून विहित केलेल्या बाबींवर खर्च करण्यासाठी सदर रक्कम आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान राज्य आरोग्य सोसायटी यांच्याकडे सुपूर्द करावी। यासाठी सहसंचालक अर्थ व प्रशासन आरोग्य सेवा मुंबई यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे। तसेच सदर प्रस्तावावरील खर्च खालीलप्रमाणे नमूद लेखाशीर्षकाखाली खर्चित टाकण्यात यावा व तो सन 2025 ते 26 साठी मंजूर करण्यात आलेल्या उपलब्ध तरतुदीतून भागविण्यात यावा। यामध्ये आपण हा संपूर्ण तक्ता समजून घेऊयात। यामध्ये आपण सर्वप्रथम लेखाशीर्ष पाहूयात। R1 2210 वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य 06 सार्वजनिक आरोग्य 101 रोग प्रतिबंधक आणि नियंत्रक यासाठीचे लेखाशीर्ष 2210 HO15 यासाठी जी काही अर्थसंकल्पित केलेली जी काही तरतूद आहे एकूण 2025 ते 26 मधील ती म्हणजे की 328 कोटी 68 लाख एवढी जी काही आहे ती अर्थसंकल्पित केलेली तरतूद आहे। आणि या शासन निर्णयाद्वारे जी काही वितरित करावयाची रक्कम आहे ती म्हणजे की 84 कोटी 18 लाख 86 हजार एवढी जी काही रक्कम आहे ती रक्कम या GR नुसार वितरितही केल्या जाणार आहे। चला तर याबद्दलचे आणखी अपडेट आपण पाहूयात। वित्त विभागाच्या दिनांक 7 एप्रिल 2025 च्या शासन परिपत्रकासोबत जोडलेल्या परिशिष्टातील अनुक्रमांक 8 मधील मुद्दा क्रमांक 1 ते 10 मधील अटी व शर्यतीची पूर्तता केली असल्याचे कार्यक्रम प्रमुख संचालक वित्त व लेखा राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांनी शासनास कळविले असून त्याबाबतचे प्रमाणपत्र सादर केले आहे। त्यामुळे सदर प्रकरणी वित्त विभागाच्या दिनांक 7 एप्रिल 2025 च्या शासन परिपत्रकाच्या परिशिष्टातील मुद्दा क्रमांक 1 ते 10 मधील अटींची पूर्तता झाली असल्याचे प्रमाणित करण्यात येत आहे। मित्रांनो, सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक 20-25-05-28-16
55074517 असा आहे। म्हणजेच मित्रांनो हा जो काही GR आहे, शासन निर्णय आहे, हा जर का तुम्हाला डाउनलोड किंवा क्रॉस चेक जर का करायचा असेल तर तुम्ही ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही हा जो काही GR आहे तो डायरेक्टली हा डाउनलोड करू शकता। करायला जमला नाही तरी काही हरकत नाही, आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तेथून तुम्ही याबद्दलची सविस्तर PDF डाउनलोड करू शकता। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR आहे तो संपूर्ण समजलाच असेल आणि असेच नवीन नवीन अपडेटेड GR घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड GR घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।